नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणत असताना हा व्हिडिओ तुम्ही आज का बनवला आणि कशासाठी बनवला असं तर नक्की सांगेन तुम्हाला मी. पण तुम्ही ना शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका माझा. जास्त मोठा नाही बनवत, छोटाच बनवते. लय उशीर पण झाला आहे मला, पण माझ्याकडे पण जास्त वेळ नाही, पण जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत. पण शेवटपर्यंत ऐका हा व्हिडिओ. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आपण कोणाला ना लय जीव लावला ना, लय आपलं मानलं, लय विश्वासातलं लय जीव लावला ना कोणाला, कधी कधी ते पण आपल्याला धोकेदायक ठरतं. हे लक्षात ठेवा. कधी जेवढा आपण समोरच्याला जीव लावतो ना, तीच व्यक्ती आपल्याला धोकेदायक ठरते. तर तुम्ही म्हणत असताना ही आज कशाबद्दल असं बोलते आणि काय झालं म्हणून, तर नक्की सांगेन तुम्हाला. वेळ आली ना, आणि ती वेळ आलेली आहे सांगायची, नक्की सांगेन तुम्हाला. त्याच्यासाठी कोणाला जास्त जीव लावणं, कोणाला जवळ करणं, आपलेपणा करणं हे सोडून द्यायचं. आपला संसार आहे ना, आपल्या संसाराकडे बघा. आपले टेन्शन आपल्या घरामध्ये किती येतं. मुलांचे येतं, बायकोचं आहे, आईवडिलाचे येतं, पैसे पाण्याचे, नोकरीचे, खूप टेन्शन येतं आपल्या घरामध्ये. ते आपल्या घरातलेच टेन्शन आपण बघायचे. कोणावर विश्वास नाही टाकायचा जास्त, कोणाला आपलं नाही मानायचं जास्त. पहिल्यासारखं राहिलं नाही आता. काय 20-25 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा बरं तरी होतं, जरा माणसाची ओळख होती, माणुसकी होती. पण आता तसं काही राहिलेलं नाही. आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना, त्या खड्ड्यात आपल्याला उडी टाकायला लागते. ऐकतात तुम्ही माझे व्हिडिओ ना, म्हणून तुम्हाला सांगते मी हा, आणि तुम्हालाच सांगते मी. तुम्ही रोज बघतात ना व्हिडिओ, म्हणून असं वाटलं हा पण बघू द्या, हा पण ऐकू द्या की काय बोलते मला. कधी पण कोणाचा ना कामापुरता वापर नाही करायचा, आणि खोटं नाही बोलायचं. खोटं बोलाय पण लागतं. कसं असतं, लईच वेळ आली आणि खोटं बोलून जर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडत असेल आपण, तर संसार आहे हा. संसारामध्ये 4 शब्द खोटे बोलायला लागतात. आपल्या संसाराला टेकन देण्यासाठी 4 शब्द खोटं बोलून कधी कधी पुढं चालायला लागतं. असं नाही की खोटं बोलायचंच नाही. संसारासाठी 2 गोष्टी खोट्या बोलल्या ना तरी काय वाटत नाही. पण एखाद्याला फसवणं, एखाद्याच्या घरामध्ये आग टाकणं, त्याचा संसार बरबाद करण्याचा प्रयत्न करणं, हे लय चुकीची गोष्ट आहे. तेच मगाशी मी सांगितलं. तुम्ही जर दुसऱ्यासाठी खड्डा खणताना, तर तुम्हाला नक्की त्यात उडी टाकायला लागेल, आणि खरंच टाकले पाहिजे. तुझ्यासारख्या माणसाने ना खरंच आत्महत्या केला पाहिजे. माणूसच रॉंग आहे तो. आता तुला असं वाटत मी असं हा व्हिडिओ का बनवला, तुला स्पष्टीकरण दिलंच नाही. काय केलं काय नाही ह्याचं स्पष्टीकरण दिलंच नाही तुला मी आज. तुला वाटतं मी जास्त बोलत नाही, गप बसते. गप नाही बसत मी गप नाही कधी बसत. माझ्या जर डोक्यात एखादा व्यक्ती गेली ना, तर मी गप कधी बसत नाही. मी लय मर्जीची बाई आहे, मर्जीनेच चालते मी. आणि एखादी गोष्ट जर माझ्या डोक्याच्या बाहेर गेली तर मी गप बसत नाही. आपलं खरं असताना गप का बसायचं, आणि तू खोटं बोलून पुढं चालतो. तू लय शहाणा आहे दुनियाचा. मला सांग, लय दुनियाचा शहाणा आहे तो. त्याच्यासाठी ना बाबा विचार करायचा आणि मग समोरच्याला बोलायचं. ज्या ताटात खाल्लं, ज्या गलासात पाणी पिला, त्याच्यावर नाही उलटायचं कधी. तुला बोलण्यासारखं लय आहे रे, पण थांब जरा, टाईम येऊ दे, मग बोलन मी. लयच चांगल्या पद्धतीत तुझे कान ओढले समोरासमोर. लय आडव्या डोक्याची बाई आहे, चांगली पण तितकीच आहे. तू बघितलेच अजून माझे सोशल मीडियावरती रॉंग व्हिडिओ आहेत का? कधी चुकीचे आहेत का? आपल्या तोंडातून कधी चुकीचा शब्द निघालाय का? कधीच नाही.
कधीच नाही निघणार चुकीचा शब्द. पण तू जी आहे ना, आज माझ्या ना डोक्यात गेलेलं आहे. गप बसते ना ह्याचा अर्थ काही पण नाही. मी गप का बसते? मर्जीने. मी घर परपंच सगळं चालून पुढं चालते. सगळे माणसं घरातले, सगळे फॅमिली, सगळ्यांना धरून मी पुढं चालते. सगळ्यांना आमचं माझं मानते. तसं तुम्हाला पण मी आमचं माझंच मानलं होतं. माझी मुलं सगळे गोड बोलायचे. पण नाही, एखाद्याला जर घाणीत जायची सवय लागलेली असते ना, ते घाणीतच जातं. खरं बोलते, ते घाणीतच जाणार. सांगेल तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये, नक्की सांगेल तुम्हाला.